नमस्कार. प्रत्येक स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करते. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात याची माहिती आणि महत्त्व समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण, व्रत किंवा पूजा यामागे एक विशिष्ट शास्त्रीय, धार्मिक आणि सामाजिक कारण असते. वटपौर्णिमा हा एक असा सण आहे जो विशेषतः विवाहित स्त्रिया श्रद्धेने साजरा करतात. या दिवशी वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केली जाते. पण प्रश्न असा पडतो की नेमकं वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात? तुम्हालाही कधीतरी हा प्रश्न पडतो का? हे कमेंटद्वारे नक्की कळवा. चला आज आपण ही गोष्ट सोप्या आणि समजण्यासारख्या शब्दात जाणून घेऊ. तर वटपौर्णिमा कधी असते? वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. वर्ष 2025 मध्ये वटपौर्णिमा 10 जून रोजी मंगळवारी आहे. तर सर्वात आधी आपण वडाचं झाड म्हणजे काय याविषयीची माहिती बघूया. वडाचं झाड म्हणजे वटवृक्ष हे भारतात फार पुरातन काळापासून पवित्र मानलं गेलं आहे. हिंदू धर्मात वडाच्या झाडाला त्रिदेवांचं रूप मानलं जातं. त्रिदेव म्हणजे कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तर ब्रह्मा म्हणजे निर्मितीकर्ता, विष्णू म्हणजे आपल्या जगाचा पालन करता आणि महेश म्हणजे शिव हा संहार करता असतो. याविषयीची माहिती आपल्या सगळ्यांना असेलच. अशा प्रकारे वटवृक्ष हे केवळ एक झाड नसून ती एक सजीव शक्ती आहे. आध्यात्मिक ऊर्जा आणि देवत्वाचं प्रतीक मानलं जातं. आता वटवृक्षाची पौराणिक कथा काय आहे हे आपण जाणून घेऊ. सावित्री आणि सत्यवानाची कथा तुम्ही यापूर्वी ऐकलीच असेल. तर ही कथा आपण अगदी 2 ते 3 वाक्यामध्ये समजून घेऊ. वटपौर्णिमेच्या मागील कथा समजून घेतल्याशिवाय या व्रताचं महत्त्व समजत नाही. तर ही कथा कशी आहे बघूयात. सावित्री ही एक राजकन्या होती जिला सत्यवान या राजपुत्रावर खूप प्रेम होतं. परंतु सत्यवानाचं आयुष्य थोडकंच असल्याचं तिला समजतं. तरी देखील तिने त्याच्याशी विवाह केला आणि पतिव्रतेचं व्रत पाळलं. एके दिवशी सत्यवानाला झाड कापताना अचानक चक्कर येते आणि तो बेशुद्ध होतो. त्यावेळी यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी येतात. सावित्री त्यांच्या मागे जाऊन आपलं पतिव्रत्य, प्रेम आणि निष्ठा दाखवते. तिच्या श्रद्धेने यमराज प्रभावित होतात आणि सत्यवानाचे प्राण परत येतात. तर अशा प्रकारची ही कथा आहे. आता या कथेत महत्त्वाचं ठिकाण कोणतं होतं? तर ज्या झाडाखाली सत्यवान बेशुद्ध होतो ते झाड होतं वटवृक्षाचं. वटवृक्षाखाली सत्यवानाची प्राणयात्रा घडते आणि तिथेच सावित्रीने आपल्या पतीला मृत्यूपासून वाचवलेलं असतं. म्हणूनच वडाच्या झाडाखाली बसून पूजन केल्याने सावित्रीसारखीच निष्ठा आणि सौभाग्य लाभतं असा आपला विश्वास आहे. म्हणून या पौर्णिमेला वट सावित्री असं नाव दिलं गेलेलं आहे. आता वडाच्या झाडाचं फक्त धार्मिक महत्त्वच नाही तर वडाच्या झाडाचं वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. ते आता आपण बघू. धार्मिक कारणाव्यतिरिक्त वडाच्या झाडाचे वैज्ञानिक फायदे देखील आहेत. नंबर 1, प्रदूषण नियंत्रण. वडाचं झाड मोठं असल्याने ते भरपूर ऑक्सिजन तयार करतं. नंबर 2, हवामान संतुलन. वडाच्या झाडाच्या फांद्या व पानं मोठ्या असल्यामुळे ते वातावरण थंड ठेवतं. नंबर 3, औषधी उपयोग. वडाच्या झाडाचे अनेक औषधी उपयोग सुद्धा आहेत. वडाच्या मुळांपासून आणि सालीपासून अनेक आयुर्वेदिक औषधं देखील बनवली जातात. नंबर 4, दिवसभर ऑक्सिजन. आता सगळी झाडं फक्त रात्री ऑक्सिजन देतात, पण वडाचं झाड मात्र फक्त रात्रीच नाही तर दिवसा देखील ऑक्सिजन देतो असा विश्वास आहे.
म्हणूनच आपल्या पूर्वजांनी वडाचं झाड पूजनीय आणि आरोग्यासाठी उपयुक्त असं मानलं जातं. आता व्रताची पूजा कशी केली जाते आपण यापुढे बघूया. वटपौर्णिमेला विशेषतः स्त्रिया सुंदर पारंपरिक वस्त्र परिधान करतात. वडाच्या झाडाजवळ जाऊन 7 वेळा झाडाभोवती प्रदक्षिणा घालतात. झाडाला कुंकवाने रंगवलेला दोरा, त्याला सूत्र असं म्हणतात, ते गुंडाळतात. सावित्री सत्यवानाची मूर्ती किंवा चित्र ठेवून पूजा करतात. हळद, कुंकू, फुले, नारळ, गोड पदार्थ वडाच्या झाडाला अर्पण करतात. सावित्रीची व्रतकथा वाचतात किंवा मग ऐकतात. आता या सगळ्याचा उद्देश काय आहे तर स्त्रियांनी आपल्या पतीसाठी निष्ठा, प्रेम आणि आशीर्वाद मागणे. स्त्रिया आपल्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या आरोग्यासाठी आशीर्वाद मागतात. वटवृक्षाची पूजेला सामाजिक अर्थ देखील आहे. तर वडाचं झाड हे एकत्र कुटुंब, परंपरा आणि संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं. वटवृक्षाचे झाड हे दीर्घायुषी असतं, म्हणून ते दीर्घ सौभाग्याचं प्रतीक आहे. त्याच्या गडद सावलीसारखी शांती आणि आधार मिळतो, जसं कुटुंबात मिळायला हवं. प्रत्येक कुटुंबात जसा एक मोठा व्यक्ती असतो, त्याचा आधार आपल्याला प्रत्येकालाच मिळत असतो, तसं वडाचं झाड देखील मोठं असतं. त्यामुळे वडाच्या झाडाखाली बसल्यावर आपल्याला शांती आणि आधार मिळतो. वड जसा मुळांमध्ये म्हणजे रूट्समध्ये खोल रुतलेला असतो, तसंच आपल्या संस्कृतीत नात्यांचं बंधन घट्ट असावं असा संदेश आहे. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करणं ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही, तर ती एक जीवनशैली आहे. ती आपल्या कुटुंबातील नात्यांची, प्रेमाची, निष्ठेची आणि दीर्घायुष्याची पूजा आहे. वडाचं झाड हे श्रद्धा, शाश्वतता आणि सातत्याचं प्रतीक आहे. या दिवशी स्त्रियांनी केवळ व्रत केलं नाही, तर स्वतःच्या मनाला, कुटुंबाला आणि समाजाला एक सकारात्मक ऊर्जा दिली आहे. वडाची पूजा करणे म्हणजे केवळ वडाच्या झाडाची पूजा करणे नव्हे, तर त्या झाडामागच्या श्रद्धेची, नात्यांची आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची